गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. तरी जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलियांते उपासे वैराग्यगा. जयाचिया आस्तेचिया सद्भावांतु धर्म करे राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकासे. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी धाले. जे शांतीसे आले पालवनवे. जे परिणामा निघाले कुंभ. जे धर्म मंडपाचे स्तंभ. जे आनंद समुद्रे कुंभ चुंबकरो निभरिले. जया भक्तीचे एतुले प्राप्ती. जे कैवल्याते परोते सर म्हणते. जयाचे लिले माझी नीती जियाले दिसे. जे आघवांची करणी लेईले शांतीची लेणी. जयांचे चित्त गवसणी व्यापका मज. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूजनीय कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करून संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव. भाविक हो, आपण मागच्या संत संघामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतायत की सगळीकडे मीच आहे. संपूर्ण चराचरामध्ये मीच व्यापून उरलेला आहे. पण तरीही सुद्धा अशी काही मंडळी आहेत, अशी काही लोक आहेत, अज्ञानी जीव आहेत की ते काय करतात, एवढं सांगून सुद्धा ते अद्वैत भावनेने मी आणि परमेश्वर किंवा स्वतःला आणि भगवंताला वेगळं समजतात आणि माझ्यावर आरोप करत असतात, दोष देत असतात. इतकं सांगूनही ते मला काय करतात, वेगळं समजतात. त्यामुळे आता आपण काय करूया, हा विषय अज्ञानी जीवांचा जो विषय इथेच थांबूया आणि आता हा महात्मे म्हणजे ज्ञानीजन कसे असतात किंवा हे महात्मे कसे असतात ह्याचं मी तुला हे कसे असतात ह्याचं वर्णन करतो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण आता अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, हे ज्ञानीजन महाजन महात्मे कसे असतात तर जणू यांनी ज्ञानगंगेमध्ये आंघोळ केलेली आहे. आता आंघोळ करणं म्हणजे काय, ज्यावेळी आपण पाण्यामध्ये आंघोळ करतो तेव्हा आपलं संपूर्ण अंग पाण्याने भिजून जातो. मग हे महात्मे सुद्धा ज्ञानसागरामध्ये म्हणजे ज्ञानाच्या समुद्रामध्ये आंघोळ केल्यामुळे ज्ञानाने परिपूर्ण झालेले आहेत, ओले झालेले आहेत, चिंब झालेले आहेत. कोणत्याही प्रकारचं अज्ञान यांच्याकडे राहिलेलं नाही आहे.
अगदी ते परब्रह्माला जाऊन त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे ते तृप्त झालेले आहेत. आता त्यांच्याकडे कसलंही कमी नाही आहे किंवा कसलीही कमतरता नाही आहे. हे महात्मजन कसे आहेत तर आनंदाच्या सागरामध्ये एखादा कुंभ बुडवावा म्हणजे काय तर एखादा तांब्या किंवा एखादं भांडं समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये बुडवला तर तो पूर्ण भरून येतो. त्याच्यामध्ये काहीतरी असं राहतं का की जिथे पाणी पोचलं नाही ते कुंभ ते भांडं पूर्ण भरून निघतं. अगदी त्याचप्रमाणे हा महात्मा आनंद सागरामध्ये बुडालेला असतो. त्याचा सदैव तो आनंदी आनंद दिसतो. आणि म्हणूनच तर बघा ना आपण स्वामीजींकडे सुद्धा येतो ते सुद्धा महात्मेच आहेत. त्यांनी ते परमोच्च टोक गाठलेलं आहे. ते परब्रह्मामुळे एकरूप झाल्यामुळे ते तृप्त झालेले आहेत. त्यामुळे आपण कधी आलो तर आपण बघतो का मी एवढ्या समस्या सांगितल्या आता स्वामीजींना टेन्शन आलं खूप दुःख झालंय तर नाही. कधीही या ते सदैव आपल्याला आनंदी दिसतात. आणि ते नेहमी हेच म्हणतात मज काय उणे गजानना पायी सर्व सुखे घेती लोटांगण. असे हे महात्मे भक्ती रसामध्ये इतके बुडालेले असतात की ते भक्तीमधून त्यांना इतका आनंद मिळत असतो की ते अक्षरशः त्या मोक्षाला त्या मुक्तीला सुद्धा सांगतात की बाई तू माझ्यापासून दूर राहा. मला मोक्षही नको आहे कारण मला भक्तीमधूनच इतका आनंद मिळतोय की तूही मला नको आहेस. म्हणूनच माऊली सुद्धा म्हणतात ना नको प्रतिष्ठा नको चार मुक्ती नको नको देवा वैकुंठ आम्हासी. आम्हाला चारी मुक्ती नकोत किंवा वैकुंठही नको का तर तुला एकरूप झाल्यामुळे किंवा तुझी प्राप्ती झाल्यामुळे आता आम्ही परिपूर्ण झालेलो आहोत. मग भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना असे महात्मे आहेत ना यांच्याकडे अजिबात द्वैत नसतो की अरे परमेश्वर वेगळा मी वेगळा किंवा चराचर चालवणारी जी शक्ती आहे ती वेगळी आणि मी वेगळी असा द्वैतभाव अजिबात त्यांना स्पर्शही करत नाही. ह्यांना ठणकावून माहीत असतं किंवा यांना पूर्ण जाणीव झालेली असते की या चराचरामध्ये असणारी शक्ती तो परमात्मा म्हणजेच कोण आहे तर मी आहे. आणि त्यामुळे यांना द्वैतभाव काय करत नाही स्पर्शही करत नाही. आणि त्यामुळे सदैव काय करतात अहंकार विरहित असतात. त्यांच्यासमोर कोणीही असू येऊ दे मग हा राजा आहे हा गरीब आहे हा श्रीमंत आहे असा भेदभाव कधीच बघायला मिळत नाही. प्रत्येकामध्ये ते तेच बघतात की माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच ह्याच्यामध्ये. म्हणून बघा आपण माऊलींकडे सुद्धा दर्शनाला येतो. स्वामीजी सुद्धा तर आपल्यापेक्षा आपले तर गुरुस्थानी आहेत आणि ते खूप मोठे आहेत पण तरीसुद्धा आपण त्यांना कधीही भेटायला आलो दर्शनाला आलो की ते आपल्यालाही काय करतात हात जोडून श्री गुरुदेव करतात. का तर ते अनेकदा खुलासा देतात कारण मी जाणलेलं आहे की माझ्यामध्ये असणार जे चैतन्य माझ्यामध्ये असणार जे तत्व आहे तेच आपल्या सगळ्यांमध्ये ते बघत असतात. आता भगवान श्रीकृष्ण परत अर्जुनाला सांगतायत अरे अर्जुना हे महात्मे ह्यांच्या भक्तीचं काय बरं वर्णन करू. हे जेव्हा कीर्तनामध्ये नाचायला लागतात ना तर असे काय नाचतात की अक्षरशः देहभान विसरून जातात की आपल्याला एक देह आहे मी 4 लोकांमध्ये नाचतोय ह्याचा त्यांना कसलाच भाव किंवा काहीही मनात राहत नाही. फक्त ते देवाशी इतकी तल्लीन होतात एकरूप होतात की मी देह आहे ही भावनाच त्यांना नसते. आणि त्यामुळे होतं काय की जी तीर्थ असतात ते तीर्थांचं काम काय असतं तर पापांचा क्षय करणे. पण हे महात्मे काय करतात कीर्तनामध्ये असे काय नाचतात की त्यांची काय पापं आहेत की पापं ही देहाला भोगावी लागतात ना. मग ह्यांच्या देहाला काय भोग द्यावेत ह्यांच्या पापांचा काय नाश करावा कारण ह्यांना आपण एक देह आहोत ही जाणीवच नसते. हे देह विसरून नाचतायत आणि म्हणून तीर्थांना सुद्धा प्रश्न पडतो अरे ह्यांना काय शिक्षा द्यावी. म्हणूनच भाविक स्वामीजी सुद्धा आपल्याला अनेकदा सांगतात की आपला संप्रदाय जेव्हा नामजप सोहळा अखंड नामजप सोहळा असतो किंवा काही भजन वगैरे असतं तर स्वामीजी आपल्याला आवर्जून सांगतात की नाचताना 2 वर्षाचं अल्लड बालक आहे असं समजून नाचा. मी एक काळी स्त्री आहे पुरुष आहे किंवा मी प्रबोधनकार आहे किंवा मी गरीब आहे श्रीमंत आहे सगळं विसरून जायचं आणि एवढंच लक्षात ठेवायचं मी त्या माझ्या परमात्मा स्वरूप माऊलीचं एक 2 वर्षाचं बालक आहे. आणि मग आपलं काय होतं नाचल्यामुळे आपले भोग जातात आपले आजार निघून जातात. त्यामागचं कारणच हे की आपण देहभान विसरलो की ते आपले आजार जातात त्याचं शास्त्रीय कारण वेगळं आहे की आपल्या शरीराला व्यायाम होतो. आपल्या शरीराला व्यायाम ज्यावेळी होतो त्यावेळेला आपल्या शरीरातले जी घटक असतात जी मूलद्रव्य असतात की जी आपल्याला अनावश्यक असतात ती घामावाटे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते आपल्या शरीरातून नाश पावत होतात. व्यायाम झाला ना शरीराला कसरत झाली त्यामुळे तो आजार जे आहे त्या आजारांपासून आपण चांगलं होतो. पुन्हा पेशी उत्तेजित होतात. आपण ज्यावेळेला रक्तदान करतो बरेच जण रक्तदान करायला घाबरतात
पण माणसाने नेहमी रक्तदान केलं पाहिजे. दर 3 महिन्यांनी रक्तदान करावं असं काही तज्ज्ञ म्हणतात. मी म्हणेन 6 महिन्यानं करा, पण वर्षातून 2दा तर रक्तदान करा. कारण त्या रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही. कारण आजसुद्धा विज्ञानाला माणसाचं रक्त तयार करता येत नाही, ही एक बाजू. पण त्याच्याबरोबर ते दान करत असताना तुमचाही फायदा आहे, आपलाही त्याच्यामध्ये फायदा आहे. कारण आपण आपल्या शरीरामध्ये असणारं जे जुनं रक्त आहे ते दानाच्या माध्यमातून बाहेर देऊन टाकतोय. म्हणजे काय करतो, आपल्या शरीरातलं जे आजारपण आहे किंवा जे अकार्यक्षम थोडक्यात रक्त झालेलं ते आपण शरीरातून बाहेर काढतो. निसर्गाचा नियम आहे बघा. वादळ केव्हा येतं बघा, की ज्या ठिकाणी कोरडी हवा होते ती हवा मोकळी म्हणजे पोकळी निर्माण होते, कोरडी हवा निघून जाते. निघून गेल्याबरोबर तिथे रिकामे झालेल्या जागेमध्ये बाहेरून तेवढ्याच फोर्सने हवा येते. तशाच प्रकारे ज्यावेळी विहिरीतून तुम्ही पाणी खेचता काढता त्यावेळी ते झरे जे असतात ते झरे मोकळे होतात. म्हणजे काय, पहिला स्टॉक निघून जातो आणि तिथे मोकळ्या झालेल्या जागी नवीन जागा पाण्यानं भरून घेतली जाते. तसं ज्यावेळी आपण म्हणून रक्तदान करावं जेणेकरून आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होतं, नवीन त्याच्यामध्ये पेशी तयार होतात आणि ज्या आपल्याला निरोगी आणि सक्षम बनवतात, तेजोमय बनवतात. म्हणून जरूर रक्तदान करा. जे संत संघ आहे या संत संघामध्ये नाचायचे 2 उद्देश आहेत. त्यातला एक उद्देश तुमच्या शरीराला व्यायाम होऊ दे आणि दुसरा उद्देश आहे की तुम्ही देहभान विसरा. देहभान त्याच वेळी विसरता येईल की अंतःकरण जोपर्यंत शुद्ध नाही, अंतचतुष्टी म्हणतात ना, अंतःकरणामध्ये अहंकार आहे, बुद्धी आहे, मन आहे आणि चित्त, या गोष्टी सगळ्या ज्या आहेत तर त्या अंतःकरणामध्ये 4 गोष्टी आहेत. या 4ही गोष्टीपासून आपण बाजूला जाऊ म्हणजे विसरू स्वतःला. अंतःकरणातून ज्या वेळेला आपल्याला विसरायला होईल सगळ्या गोष्टी त्यावेळीच आपल्याला नाचता येईल. आणि आपल्याला विसरायचंच आहे की मी देह आहे हे विसरायचं आहे आणि मी आत्मा आहे याचा आपल्याला ध्यास लावून घ्यायचा आहे. म्हणून नामस्मरणामध्ये नाचा. नामस्मरण करताना स्वतःला विसरा. जणी म्हणे नामा रंगू दे अभंग, कीर्तनात नाचे सखा पांडुरंग. नामदेव महाराज नाचा लागले की तुको विठ्ठल भगवान प्रत्यक्ष थाय 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 नाचायचं. म्हणजे देवाला देवपण विसरायला नामदेव महाराज लावायचे. का तर ते घामानं इतके डबडबायचे नामदेव महाराज, स्वतःचा विसरच पडायचं त्यांना. एकदा गोरोबा काका नाचायला लागले, विठ्ठल 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 करून नाचायला लागले की इतकी नाचत असताना तल्लीन व्हायचे. पायाखाली मूल आलं तरीसुद्धा भान नाही. आपण नाचतो पण इकडे तिकडे बघतो, पाय मुरगळणार नाही ना, अमुक होणार नाही ना, तमुक होणार नाही ना. हे देहभान विसरणं नव्हे म्हणतात. म्हणजे मी देह आहे, मला कोणी धक्का लावू नये, माझा पाय मोडू नये, मला हे असं होऊ नये. म्हणजे मी 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 हा जो मी आहे ना त्याचा नाश झाला पाहिजे. म्हणजेच काय, अहंकाराचा नाश झाला पाहिजे. दुसऱ्या मीचा शोध लागण्यासाठी आपल्याला देहभान विसरता आलं पाहिजे. ते संत हे असे असतात. संत काय झालेले असतात, देहभान विसरलेले असतात. म्हणून ते म्हणतात ना, देहाचे व्यवहार चालते अलिप्त. म्हणून देहभान विसरलेले संत. आणि अशामुळे हे अर्जुना मी तिथे वास करतो. ताईकडे जाऊया, जागृती ताईकडे जाऊया आपण पुढे. श्री गुरुदेव स्वामीजी, बघा हे महात्म्याचंच लक्षण आपल्याला इथे समोर दिसलं. मी सांगितलं की नामगजरामध्ये नाचल्यामुळे आपले आजार जातात, पण हे ऐकून कदाचित अंधश्रद्धा पसरू शकली असते, अरे नामगजरामध्ये जा नाचा तिथे आजार जातात. पण महात्म्याचं लक्षण इथे दिसते. महात्म्याने लगेच पटवून दिलं की श्रद्धासुद्धा शिकवली आणि त्यामागचं विज्ञानसुद्धा आपल्याला दाखवून दिलं. असे हे महात्म्य असतात. आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, हे महात्मे काय असतात, स्वतः तर आत्मज्ञानाने प्रकाशित झालेलेच असतात, पण आपल्यासोबत आपल्या सहवासात जे कोणी येतील त्या सगळ्यांनाच या आत्मज्ञानाकडे घेऊन जात असतात. बघा भाविक हो, आपण सुद्धा ज्यावेळी इथे संप्रदायामध्ये आलो, एक अडचण घेऊन आलो, अडचण सोडवता सोडवता भक्ती करू लागलो. भक्ती म्हणजे फक्त एवढंच कळत होतं की समस्या सोडवण्यासाठी भक्ती. मग हळूहळू प्रगती झाली आणि मग कळलं की नाही, आपल्याला जीवन जर उत्तम प्रकारे जगायचं असेल तर आपल्याकडे चिकाटी हवी, प्रगल्भता हवे, असे अनेक दैवी गुण पाहिजेत. मग म्हणून आपण भक्ती करू लागलो.
त्याहीमध्ये आपली हळूहळू स्वामीजींनी प्रगती केली आणि आपल्याला प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे कधी न्यायला सुरुवात केली, आपल्या देहबुद्धीतला क्षीण करून आत्मबुद्धीचा विकास कधी होऊ लागला हे आपल्या लक्षात तरी आलं का? तर नाही. हेच तर खऱ्या महात्म्याचं लक्षण आहे. हा महात्मा काय करतो? आपल्या कैवल्याची शीतलता, म्हणजे कैवल्य म्हणजे चंद्र, हा चंद्र जसा शीतल असतो तसे हे महात्मे सुद्धा अतिशय शीतल असतात. आपल्याला आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचा ते उद्धार करत असतात. मग तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे हे बघत नाही. चंद्र कधी बघतो का? अरे इथे गरीब वस्ती आहे, मी माझी शीतलता देणार नाही. तर त्याच्या मनात हा भावच, द्वैत भावच नसतो किंवा भेदभावच नसतो. असे हे महात्मे असतात. मग अशा या महात्म्यांना कसली बरी उपमा द्यावी? ज्ञानेश्वर माऊली आता म्हणतायत की या महात्म्यांना कसली बरी उपमा द्यावी? सूर्याची द्यावी का? कारण सूर्य अत्यंत तेजस्वी, तसे महात्मे हे सुद्धा तेजस्वी, पण तीही कमी पडते का? तर सूर्य संध्याकाळ झाली की अस्त पावतो, पण गुरूंचं, महात्म्यांचं तेज कधीच अस्त पावत नाही. मग चंद्राची द्यावी का? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात चंद्रसुद्धा फिका पडतो का? तर चंद्र फक्त पौर्णिमेला एकच दिवस पूर्ण असतो, पण गुरु हे ज्ञानाने सदैव परिपूर्ण असतात. मग कशाची बरं द्यावी? पावसाची द्यावी का? कारण पाऊस काय करतो? वर्षाव करतो आणि आपल्याला सुख देतो, त्याच्यामुळे अन्नधान्य पिकतं. पण ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की इथे वर्षासुद्धा कमी पडते का? तर वर्षा कधीतरी, म्हणजे पाऊस कधीतरी ओसरतो, कधीतरी थांबतो, पण महात्म्यांची कृपा कधीच थांबत नाही, कधीच ओसरत नाही. आणि त्यामुळे काय होतं? तर त्यांना ही उपमासुद्धा कमी पडते. मग असे हे माझे महात्मे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात की मी चराचर व्याप्त आहे, सगळीकडे भरलेला आहे, पण जर तुला शोधायचं असेल तर तू काय कर? अशा महात्म्यांकडे जा, कारण मी त्यांच्याकडे तुला सापडेन. कारण माझं नाम घेण्यासाठी हजारो जन्मांचं पुण्य गाठीशी असेल तेव्हा कुठे माझं एक नाम आपल्या मुखामध्ये येतं. असं माझं नाम या महात्म्यांच्या भक्तीपुढे, त्यांच्या वाणीपुढे थैथै नाचत असतं. आणि म्हणून जर तुला मला शोधायचंच असेल ना, मी सगळीकडे आहे, पण जर शोधण्यासाठी तुला खास प्रयत्न जर करायचे असतील तर इकडे तिकडे न जाता अशा महात्म्यांकडे जा. भाविक हो, इथे एक छानशी गोष्ट सांगावीशी वाटते की आजपर्यंत जेवढे संतसंग झाले किंवा प्रवचनं झाले आपण प्रत्येक वेळी ऐकतो, जर आपल्याला ते परमोच्च टोक गाठायचं असेल, अपरोक्ष ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर गुरूंच्या सहवासात जा, गुरूंनी दिलेली सेवा करायची, गुरूंनी दिलेली साधना करायची. कारण तेच एकमेव असे आहेत की ते आपल्याला ज्ञान करून देऊ शकतात. आज इतकी वर्ष झाली आपण ते ऐकतोय आणि खरोखर संतसंगाला येतोय. ज्या अर्थी ऐकतोय त्या अर्थी संतसंगाला येतोय, वाऱ्यांना येतोय, म्हणून आपण ऐकतोय ना. मग एवढे संतसंग केले, इतक्या वाऱ्या केल्या, आपण वेगवेगळ्या पदांवर राहून सेवा करतो किंवा पद नसेल तरी अगदी जी काही सेवा मिळेल ती सेवा करत असतो. मग एवढी सेवा करतो, एवढी भक्ती करतो, संतसंग करतो, वाऱ्या करतो, पण तरीसुद्धा आपण महात्मे का बरं होत नाही? मग हे ज्ञानेश्वर माऊलींनी इथे जे दिलेलं आहे किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की तू काय कर? तर महात्म्यांना शरण जा, गुरूंना शरण जा, म्हणजे तुला ते ज्ञान प्राप्त होईल. हे चुकीचं आहे का? तर नाही. आपली अवस्था काय होते एका गोष्टीतून सांगते. एक मुलगा असतो, शाळेत जाणारा लहान मुलगा असतो. त्याच्याशी शाळा असते ना, ती शाळेमध्ये जाण्यासाठी एक मोठा महामार्ग असतो आणि तो महामार्ग ओलांडून त्या महामार्गाच्या पलीकडे त्याची शाळा असते. आता महामार्ग, हायवे म्हटल्यानंतर मोठमोठी वाहनं असणारच आणि मुलाने शाळेत पोचलं पाहिजे तर त्याला एकट्याने पाठवणं योग्य नाही, कारण तो लहान आहे अजून. म्हणून त्याची आई काय करायची? त्याला रोज शाळेमध्ये स्वतः घेऊन जायची. सगळी तयारी झाली की आई आणि मुलगा शाळेत जाण्यासाठी निघायचे आणि खेळत बागडत गोष्टी करत करत शाळेत जायचे. आता शाळेत जाताना जो महामार्ग आडवा यायचा तिथे आल्यानंतर आई थांबायची आणि काय करायचे? पहिली मुलाचा हात धरायची आणि मग रस्ता ओलांडून त्याला शाळेत सोडून यायची. हा नेहमीचा क्रम चालू होता. प्रत्येक वेळी शाळेत घरातून निघाले की बागडत बागडत निघायचा, महामार्गाजवळ आले की आई थांबायची, मुलाचा हात पकडायची, मग रस्ता क्रॉस करून त्याला शाळेत सोडायची. आता मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला, पहिलीतनं दुसरीत गेला, दुसरीतून तिसरीत गेला आणि हा क्रम मात्र नेहमी चालू असायचा. महामार्ग ओलांडता आला की आई थांबायची, हात पकडायची आणि मग रस्ता ओलांडायची. असं करता करता मुलगा आता बऱ्यापैकी मोठा झाला, त्याला समज आली, पण तरीही सुद्धा आई काळजीपोटी मात्र त्याला रोज शाळेत घेऊन जायची. आता एक दिवस होतं काय,
महामार्गाजवळ आल्यावर आई नेहमीप्रमाणे थांबते आणि मुलाचा हात पकडते. मुलगा काय करतो? आता त्याला समज आली आहे, थोडा मोठा झालेला आहे आणि त्याला माहिती आहे की आम्ही नेहमी येतो, मी आईचा हातही पकडत नाही, पण इथे आल्यानंतर आई थांबते आणि माझा हात पकडते. का? तर रस्त्यावर मोठमोठ्या गाड्या धावत आहेत. आणि म्हणून तो आईला सहज विचारतो, काय ग आई, तू घाबरतेस ना, म्हणून ती इथे आल्यानंतर माझा हात पकडतेस. तू एवढी मोठी झाली तरी तुला माझी अजूनही गरज लागते. म्हणजे त्याला काय वाटतं की आईला माझी गरज आहे, आई घाबरते म्हणून माझा हात पकडते आणि त्या बाजूला आम्ही जातो. आईला मनातल्या मनात जे काही समजायचं ते समजून जाते. ती काही बोलत नाही, खुदकन हसते आणि त्याला शाळेत घेऊन जाते. या गोष्टीतून तात्पर्य काय घ्यायचं? आईला ध्यास लागलेला असतो की माझा मुलगा मोठा व्हावा, तो शिकावा आणि त्याला कुठलीही दुर्घटना होऊ नये, आणि म्हणून ती मोठ्या काळजीने स्वतः त्याचा हात पकडायची आणि रस्ता ओलांडायची. पण मुलाचा समज काय झाला? जसा तो मोठा होऊ लागला तसा, मला आईची गरज नाही, आईला माझी गरज आहे. अगदी तद्वत आपण सुद्धा आई घाबरते की कदाचित ॲक्सिडेंट होईल आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर काहीतरी होईल, त्यामुळे ती घाबरते. म्हणून मला काय करते, माझा आधार घेते आणि माझा हात पकडते. म्हणजे मी तिला घेऊन जाऊ शकतो ही तिला खात्री आहे, म्हणून ती माझा हात पकडते आणि मला घेऊन जाते. असा त्या मुलाचा समज झालेला असतो. पुढे तर त्या मुलाचा असा समज होतो. तद्वत जसा आईला ध्यास लागलाय तसा आपल्या गुरूंना सुद्धा ध्यास लागलाय की माझा शिष्य ज्ञानी व्हावा, मला जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यालाही व्हावं. आणि म्हणून त्या ज्ञानाकडे, त्या मोक्षाकडे गुरु आपला स्वतः हात धरतात आणि वेगवेगळ्या प्रकारची सेवा देतात, साधना देतात आणि आपल्याला घेऊन जात असतात. मग त्या मोक्षापर्यंत जाण्यासाठी, त्या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी जसं शाळेमध्ये जाण्यासाठी तो महामार्ग आडवा यायचा, अगदी त्याचप्रमाणे रज, तम आणि सत्व यांचा महामार्ग आडवा येतो आणि त्याच्यावर षडविकारांची मोठमोठी वाहनं धावत असतात. आणि त्या वाहनांना आपली टक्कर होऊ नये किंवा जरी झाली तरी त्यांना बाजूला करून आपला मार्ग कसा मोकळा करून घ्यावा यासाठी गुरुसुद्धा आपल्याला सेवा देऊन आपला हात पकडून आपल्याला घेऊन जात असतात. पण आपल्याला सुद्धा थोडं पद मिळालं, आपण थोडी जास्त सेवा करू लागलो की आपल्याही डोक्यात हवा जाते, अरे स्वामींना माझी गरज नाही, मला स्वामींची गरज नाही, तर स्वामींना माझी गरज आहे आणि म्हणून मला स्वामी सेवा देतात. आणि अशा भावनेने आपण सेवा करतो, अशा भावनेने आपण साधना करतो. किंवा कधी कधी टाळून जातं, अरे आज भरपूर सेवा केली, आज एक दिवस साधना नाही केली तरी चालून जाईल, असा विचार करतो. आणि म्हणून आपण काय करतो, एवढं करून सुद्धा महात्मे होत नाही. तो महात्मा बनायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर गुरूंच्या सानिध्यामध्ये जाऊन गुरूंनी जी काही सेवा दिली आहे, जी काही साधना दिली आहे. आपण एक 8-9 संत संघापूर्वी स्वामीजींनी सांगितलं की आपण संत संघाला येतो आणि व्हॉट्सअपवर चॅट करत बसतो, वारी उत्सवांना येतो आणि झोपा काढत बसतो. पण हेच तर आपलं मूळ आहे की संत संघाला आल्यानंतर, वारी उत्सवाला आल्यानंतर आपल्या मनामध्ये कायम दृढ भाव राहिला पाहिजे की अरे माझी माऊली माझ्या हृदयात आहे ना, ती सगळीकडे आहे आणि माझ्या हृदयामधून ती मला बघते. वारीला आल्यानंतर कोणी आपल्याला सेवा दिली काय नाही दिली काय तरी मनातून ठरवायचं, अरे माऊली माझ्या हृदयातून मला बघते. मी असा आळस करून चालेल का? हा देह झिजवला पाहिजे. या देहाला जेवढं झिजवू, या इंद्रियांचं जेवढं आपण दमन करू, तेवढं आपल्याला काय होणार आहे, मोक्ष लवकर मिळणार आहे. कारण का आता भगवान श्रीकृष्ण पुढे तेच सांगतात अर्जुनाला, अरे अर्जुना मी ही महात्म्याची लक्षणं सांगितली, पण असेही काही महात्म्य आहेत की ते काय करतात, अष्टांग योगाचा वापर करून काय करतात, तर मोक्ष मिळवतात. मग त्यामध्ये यम, नियम, जरा आसन. मागे येऊया आपण परत. भगवान कृष्ण जे आहे ते भगवान कृष्ण अर्जुनाला ते साधू महात्म्याचं वर्णन करतात की साधू मला का आवडतात, मी तिथे का विश्रांती घेतो, कारण ते देहभान विसरलेले असतात आणि न कळे पाप न कळे पुण्य, नको नको मज नाशेवंत सुख असे असतात. आणि तिथे एकच ध्यास असतो, माझं चिरंतर नामस्मरण. आणि म्हणून हे अर्जुना मला ते स्थान आवडतं, मला ते गोष्ट आवडते. आणि अशा प्रकारे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगत असतात. अर्जुनाला उत्कंठा वाढलेली असते म्हणून अर्जुन मध्ये मध्ये प्रश्न विचारून आपल्या जिज्ञासू वृत्तीनं ते सगळं आकलन करण्याचा प्रयत्न करत असतो. मला का ते आवडतात, तर नम्रता हाच त्यांचा दागिना असतो असं म्हणतो. भगवान कृष्ण काय म्हणतात की नम्रता हीच त्यांच्याजवळ संपत्ती असते, ह्या साधू संतांजवळ. आणि म्हणून ते मला आवडत असतात, कारण तिथं रात्रंदिन एकच ध्यास, निधी ध्यास एकच,
की स्वस्वरूपाची ओळख म्हणजे मीच सर्वत्र आहे, मीच चराचरात आहे, अशा प्रकारे या संतांचा ध्यास असतो. अशा प्रकारे साधू संतांचं वर्णन भगवान कृष्ण अर्जुनाला करतात. अर्जुन त्याच्यावर विविध प्रकारचे प्रश्न विचारतात आणि म्हणतात की देवा, हे तुझ्या मुखातून ऐकायला आम्हाला नक्की आवडणार, की नक्की आवडतं आहे, कारण मी चकोर आहे आणि मी हा चकोर चंद्राशिवाय त्या चकोराला काय अर्थ आहे? कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. तर हे तू चंद्र आहेस आणि तू जे सांगतोस त्याची माझी भूक थांबतच नाही आहे. तू हे जे ज्ञान देतोस, मला भक्तियोग तू देवा सांगितलास, मला तू ज्ञानयोग सांगितलास, मला तू कर्मयोग सांगितलास, मला तू ध्यानयोग सांगितलास, असे वेगवेगळ्या प्रकारचे योग सांगितले. त्यानंतर मुक्ती कशी मिळेल त्याच्यासाठी सांगितलं. मुक्ती अशी मिळणार आहे की आत्ता मनुष्य जन्म मिळाला, ही एक संधी आहे. या जन्मामध्येच तू सद्गुरूंच्या सहवासात गेलास आणि सद्गुरूंच्या सहवासात जाऊन ही ब्रह्मविद्या समजून घेतली की जी तू चराचरामध्ये आहेस. तू आणि मी भिन्न नाही आहे अर्जुना, हे फक्त देह आहेत आणि या देहांमुळे आपण दोघे एकमेकांपासून भिन्न दिसतोय. वास्तविक तू आणि मी एकच आहे, परंतु हे देह जे देहाचे अडसर निर्माण झाल्यामुळे मी भक्त आणि तू देव असं जे विभक्तपणाचं लक्षण निर्माण जे झालेलं आहे, हे देवा सगळे प्रकार जे सांगितले आम्हाला पटतायत आणि तुझ्याकडून ते परत ऐकावेसे वाटतात. अशा प्रकारे अर्जुन भगवान कृष्णाला सांगत आहेत. त्या भगवान कृष्ण समजतात की अर्जुन आता काय आलं आहे, पूर्ण निसंग झालेला आहे आणि पूर्ण लाज भय भिडा सगळी सोडून दिलेली आहे आणि माझ्याशी आता तदाकार होतोय. त्यामुळे ते सांगतात, भगवान कृष्ण सांगतात, अर्जुना आता माझी स्तुती केलीस ना, खूप झाली, मी पुढे काय सांगतो ते ऐक. अशा प्रकारे या पंक्तीचा इथे शेवट झालेला आहे आणि पुढच्या पंक्तीमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला वेगळ्या प्रकारचा बोध करणार आहेत. तो काय बोध करतात त्याची उत्कंठ थोडी तुम्हालाही लागली पाहिजे. म्हणून आपण आता या ठिकाणी विश्रांती घेऊया आणि पुढच्या आठवड्याच्या संतसंगामध्ये जरूर भेटूया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.